नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सागर सर क्लास 9चा थेरम नंबर 2 घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. डायगोनल ऑफ पॅराग्राम बायसेक्ट इच अदर. आपण याच्या अगोदर एक थेरम बघितला होता. त्याच्यानंतर हा दुसरा थेरम मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला थेरम मध्ये प्रूफ काय करायचे पहा, तर डायगोनल ऑफ पॅराग्राम बायसेक्ट इच अदर म्हणजे एक पॅरालोग्राम घ्यायचा. हा एक पॅरालोग्राम काढला आणि त्याला नाव देऊ आपण PQRS. आता हा पॅरालोग्रामला नाव दिले आपण PQRS. त्याच्यानंतर डायगोनल सांगितले होते, तर डायगोनल घेऊ आपण PR आणि दुसरी घेऊ आपण QS. आणि ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी नाव देऊ आपण O. मग आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं पहिल्या थेरम मध्ये की तुम्हाला थेरम जर प्रूफ करायचं असेल तर पहिली डायग्राम काढायची आणि डायग्रामला नाव द्यायचे. आपण डायग्रामला नाव पण दिलेलं आहे. मग हा दिलेला क्वाड्रिलॅटरल पहिला कोण आहे? क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरालोग्राम. हा काय एक पॅरालेलोग्राम. मग पॅरालोग्राम असेल तर पॅरालोग्रामची प्रॉपर्टीज मी तुम्हाला शिकवली होती की पॅरालोग्रामच्या ऑपोजिट साइड काय असतात, एकमेकांना पॅरेलल असतात. मग पॅरेलल कोणी बघा, PS साइड PS ही पॅरेलल आहे कोणाला? QR ला. त्याच्यानंतर साइड PQ ही पॅरेलल आहे साइड कोणाला? RS ला. हे बा, हा PS हा पॅरेलल आहे QR ला, PQ हा पॅरेलल आहे SR ला. त्याच्यानंतर प्रूव्ह करायचं आपल्याला की त्याचे डायगोनल जे असतात ते एकमेकाला काय करतात? बायसेक्ट करतात. मग डायगोनल कोणकोणते? डायगोनल आहे आपल्याकडं PR आणि QS. डायगोनल कोणी आपल्याकडं? PR आणि QS. म्हणजेच बायसेक्ट करतात PQ नाही सॉरी PO सेक PO कॉन्ग्रुएंट सेक RO. आणि सेकंड प्रूव्ह करायचं आपल्याला सेक QO कॉन्ग्रुएंट सेक त्याला SO म्हणू आपण. हेच आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता प्रूफ मध्ये बघताना हिच्यामध्ये आपण डायगोनल टाकल्या, तर डायगोनल कोणकोणत्या टाकल्या? एक टाकली आपण PR आणि दुसरी काढली आपण QS. मग हे डायगोनल टाकल्यानंतर काय झालं, तिच्यामध्ये दोन ट्रायंगल फॉर्म झाले, तसे 4 होतात. हा एक ट्रायंगल आणि हा सेकंड एक ट्रायंगल. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. हे जर ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले तर दिलेला पॅरालोग्रामचे जे डायगोनल असतात ते एकमेकाला काय करणार आहे? बायसेक्ट करणारे आपण प्रूफ करू शकतो. मग पहिला जो ट्रायंगल आहे आपण इथं लिहू इन अ ट्रायंगल POS आणि दुसरा जो ट्रायंगल आहे त्याला नाव देऊ आपण हे बघा POS ROQ. ट्रायंगल ROQ. हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मग कसं दाखवणार आपण? तर बघा, आता ही PS आणि त्याला पॅरलल होते आपल्याकडे QR आणि डायगोनल होते आपल्याकडे QS. म्हणजे ह्या दोन लाईन जर पॅरलल असतील, कोणकोणत्या? PS आणि QR जर पॅरलल असेल आणि त्याच्यामध्ये आपण ट्रान्सव्हर्सल टाकली असेल तर इथं जे होणारे अँगल आहे ते असतात अल्टरनेट अँगल आणि अल्टरनेट अँगल असतात कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल असतात. म्हणजे बघा PSO त्याला आपण असं म्हणू शकतो अँगल PSO कॉन्ग्रुएंट अँगल. हा घेतला आपण PSO. दुसरा घेऊ आपण RQO अँगल RQO. आता तुम्हाला झेडचा आकार दिसतोय तिथं, हे पहा PSO त्याच्यानंतर ROQ. एक झेडचा आकार दिसतो. झेडचा आकार जर दिसत असेल तर कोणते अँगल असतात? ते अल्टरनेट अँगल असतात. इथे आपण अल्टरनेट अँगल. अजून बघा, आता असाच बी झेडचा आकार दिसतो तुम्हाला. आपण घेतला होता PSO घेतला होता. आता जर आपण असा घेतला SPO कॉन्ग्रुएंट अँगल. आता हा घेतला ना आपण SPO, तर कोणता येईल आपल्याकडे आता? QRO. कोणता येईल? QRO. दिसतंय तुम्हाला? पहिला आपण SPO घेतला म्हणजे हा अल्टरनेट अँगल आणि हा अल्टरनेट अँगल काय असणार आहे? एकमेकाला अल्टरनेट अँगल असणार आहे, म्हणजे तो अल्टरनेट अँगल. आता बघा त्याच्यामध्ये काय दाखवलं तुम्हाला? दोन अँगल सारखे दाखवले आणि हा पॅरालोग्राम आहे.
हा काय एक पॅरोलोग्राम आहे. तर पॅरोग्रामच्या अपोजिट साईड कशा असतात, पॅरलल असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. मग अपोजिट साईड दाखवू शकतो आपण पी एस आणि याला दाखवू शकतो पी एस आर क्यू सेक पी एस कॉन्ग्रुएंट सेक आर क्यू. इथं रिझन लिहू शकतो आपण ऑपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम, ऑपोजिट साइड ऑफ पॅरलोग्राम. आता बघा दोन अँगल आणि एक साइड जर कॉन्ग्रुएंट दाखवली तर ट्रायंगल पी ओ एस कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर ओ क्यू हे कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. कशामुळे, दोन अँगल आहे आणि एक साइड म्हणजे ASA टेस्टनुसार. ASA टेस्टनुसार आपण हे दोन अँगल आणि एक साइड आपण दाखवली कॉन्ग्रुएंट दाखवली, त्यामुळे हा दिलेला ट्रायंगल झाला कॉन्ग्रुएंट झाला. पण अजून आपला प्रूफ झाला नाही थेरम. आपल्याला प्रूफ करायचं होतं की त्याच्या डायगोनल असतात ते एकमेकांना काय करतात, बायसेक करतात. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग याच्या डायगोनल कोणत्या होत्या, तुम्हाला सांगितलं होतं डायगोनल होती आपल्याकडे पी आर आणि दुसरी होती क्यू एस. आता बघा पीओ आणि आर ओ, इथं लिहितो मी सेक पीओ कॉन्ग्रुएंट सेक आर ओ. हे कशावर लिहिलं मी, तर करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. तुम्हाला मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं सी फॉर करस्पॉन्डिंग, एस फॉर साइड, सी फॉर कॉन्ग्रुएंट आणि टी फॉर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर अजून काय पहा, एक होते आपल्याकडं ओ एस सेक ओ एस कॉन्ग्रुएंट सेक क्यू क्यू ओ किंवा ओ क्यू करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आपण हा थेरम प्रूफ केलेला आहे. आता प्रूफ करताना आपण सांगितलं की दिलेला एक पॅरलोग्राम आहे, त्याला नाव दिलं आपण पी क्यू आर एस. त्याच्यानंतर डायगोनल काढल्या. डायगोनल कोणती होती, तर पहिली होती पी आर आणि दुसरी होती क्यू एस. डायगोनल काढल्यानंतर मग डायगोनल काढल्यानंतर ते काय करतात, एकमेकांना बायसेक करतात. म्हणजे एका डायगोनलचे किती भाग होतात, दोन भाग होतात. तसंच मग दोन भाग झाल्यानंतर त्यामध्ये ट्रायंगल फॉर्म होतात. मग आपण दोन ट्रायंगल फॉर्म आपण केल्यानंतर दोन्ही ट्रायंगल आपण काय केले, कॉन्ग्रुएंट दाखवले. कोणत्या टेस्टनुसार, अँगल साइड अँगल टेस्टनुसार. मग या जर ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे हा दिलेला डायगोनल एकमेकाला काय करतात, बायसेक करतात. हे आपण या थेरमनुसार प्रूव्ह केलंय. तुम्हाला काही डाऊट असतील काही असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, धन्यवाद.